जलशुद्धीकरण केंद्राकडील कंत्राटी कामगारांना आकृतीबंधाप्रमाणे कायम करावं अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी आयुक्तांकडे केली आहे। सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या आधिपत्याखाली सोरेगाव, टाकळी, उजनी, पाकणी, भवानीपेठ, वॉटरवर्क्स आणि औज बंधारा आदी जलशुद्धीकरण केंद्राकडील सर्व कंत्राटी मजूर सेवकांचे कंत्राटदार आर्थिक शोषण करत आहेत। कामगारांना कधीच महिन्याच्या महिन्याला पगार दिला जात नाही। महापालिकेबरोबर केलेल्या कराराप्रमाणे किमान वेतन दिलं जात नाही। कामगारांच्या बँक खात्यावर किमान वेतन दराप्रमाणे रक्कम जमा करतात, पण दरमहा 3,500 रुपये कंत्राटदाराचे नेमलेले सुपरवायझर कामगारांकडून वसूल करतात। कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याची सतत दमदाटी आणि भीती दाखवली जाते। कामगारांनी कामगार संघटनेकडे जाऊ नये, त्यांनी संघटना करू नये असं सुद्धा कंत्राटी कामगारांना धमकावलं जातं असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय। यामुळे कामगार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत। तेव्हा एकाही कामगाराला कामावरून कमी करू नये अशी समज द्यावी। 10 वर्षापासून हे कामगार काम करत आहेत, त्यांची संख्या 72 आहे। नव्यानं महानगरपालिकेचा आकृतीबंध शासनानं मंजूर केलाय, त्यामध्ये 72 मजूर पदाच्या जागा आहेत। त्या मंजूर आकृतीबंधानुसार मजूर सेवकांना सेवेत कायम करून जागा भराव्यात, अन्यथा अत्यावश्यक सेवेतील या कामगारांना भविष्यात तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा निवेदनाद्वारे कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला। या लोकांनी 10 वर्ष काम केलं, त्यांचा संसार या कामावरच चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला 3,500 ते 4,000 रुपये जर नाही दिले तर मात्र त्यांना कामावरून कमी केलं जाईल अशा पद्धतीची भीती घालून या कामगाराकडून पैसे वसूल केले जात आहेत। तेव्हा जलशुद्धीकरण केंद्राकडं जे कंत्राटदार आलेले आहेत, या कंत्राटदारांच्यावरती ताबडतोबीनं कारवाई व्हावी आणि अन्यथा आम्हाला अत्यावश्यक सेवेमधले सेवक आहेत, या अत्यावश्यकमध्ये सेवा करत असणाऱ्या कर्मचाऱ्याची यांचा नव्यानं तयार झालेला जो आकृतीबंध आहे, या आकृतीबंधामध्ये 72 मजूर सेवकाची पदं मंजूर आहेत। तेव्हा या मंजूर पदावरती या 72 सेवकांना सेवेत कायम करावं अशा पद्धतीची आमची मागणी आयुक्तांच्याकडे आहे आणि ते करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल।